वया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी परितु पतित पावन परितु पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणवितो दास मुखे म्हणावितो दास चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस परितु पतित पावन परितु पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन तुका म्हणे दावी वेश तुका म्हणे दावी वेश तैसांतरी नाही लेश तैसांतरी नाही लेश तैसांतरी नाही लेश तैसांतरी नाही लेश परितु पतित पावन परितु पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगातलं तिसरं चरण चालू आहे की नाही. गातो भाव नाही अंगी भगवान मी गातो म्हणजे तुझी स्तुती करतो गाणं गाऊन करतो गाणं गाऊन म्हणजे स्वर लावून असा त्याचा अर्थ होतो बरं. गातो म्हणजे गायनाला स्वर लागतो त्याच्याबद्दल वाद नाही. कोणी कसाही असो गायन करायचं म्हणजे की स्वराशिवाय होऊ शकत नाही. मग ते पदबंधामध्ये गायन असतं आणि गद्यात गायनाची गरज नाही. मग ते सरळ सरळ स्तोत्र असतं म्हणजे गद्यात स्तोत्र पद्यात स्तोत्र. तुकाराम महाराज कवी होते ना. महाराज कोण आहेत तर कवी आहेत कवी. आणि कविता करणं कवीचा एक उपक्रम आणि कविता कवी करीत असतो. कविता कवीला इतकी प्रिय असते की त्याचा जीव तिच्यावर असतो. कशावर? अरे कष्ट करून केलेलं असतं त्यांनी. ते कष्ट करून बुद्धीला घासून 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 ती कवित्वा त्याच्यामध्ये रसिकत्व आणणं पुन्हा परतत्वाचा स्पर्श असणं या सगळ्या गोष्टी ते कवी आणि चांगला कवी करत असतो. तसे डबगाण्यातील कवीला काय करायचे? तुकोबाराय कवी म्हणजे असे की कवाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श द्यायचा अशी कवी महाराज होते. मग महाराजांनी कविता केली ती भगवंताच्या उद्देशानं. भगवान परमात्मा त्या कवितेनं तोष व्हावा खुश व्हावा संतुष्ट व्हावा आणि त्याची स्तुती त्याच्यासाठी त्यांनी केली. स्तुती त्याच्यासाठीच करावी लागते की समोरची व्यक्ती प्रसन्न व्हावी. तुकोबारायांनी स्तुती भगवंताची केली आहे. हे सगळे अभंग स्तुत्य परत आहेत देवाच्या. ही सगळी कविता आहे देवा तुकोबारायांची. मग म्हणले गातो मी. त्याच्यामध्ये आता एक पहा गाण्यामध्ये कवित्व करण्यामध्ये रसिकत्व तर तुम्हाला मी काल सांगितलं. श्रृंगाराचे करून रौद्रवीर भयानकः बेबीचा अद्भुत शांताश्च रसापूर्वय रुदारुतः. हे नवरस्ता असलेच पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही बरं. हे मी सांगितले नवरस असले पाहिजे पण त्याच्यामध्ये परतत्वाचा स्पर्श म्हणजे परब्रह्माचं वर्णन असलं पाहिजे त्या कवितेमध्ये. मग एवढंही वर्णन असून मधात मुख्य काय आहे तर भाव. भाव काय पाहिजे? त्या कविता करण्यामध्ये भाव असला पाहिजे. पण ते माझ्याकडे भाव नाही. महाराज अशी लहानपणा किंवा विनयवृत्ती घ्यायची त्यांच्याकडे ते होता तरी पण ती स्थिती त्यांची नाही. आपल्यावर येते. अभंग भाषा महाराजांची पण अभंग परार्थ परत म्हणलं तरी काही हरकत नाही. पण ते आपल्यावर घेऊन बोलतात. गातो भाव नाही. मग ही उणीव आहे ना त्या गाण्यामध्ये.
मग कशासाठी गातो असं जर कोणी विचारलं किंवा देवानं विचारलं मग कशासाठी गायला, भूषण करावया म्हणजे जगात कीर्ती व्हावी याच्यासाठी गातो. बरं जाऊ दे. मग ती माझी उणीव आहे देव. हे दोष एक प्रकारचा अहंकार, अभिमान, मान हे परमार्थातले काय आहे, शत्रू आहेत, दोष आहेत. मग हे दोष तू काढून टाकण्यासाठी आम्ही त्याच्यामुळं त्या अभिमानामुळं भूषण करण्यासाठी पतित झालो. पतित नाम पापी, मग आम्ही पतित आहेत आणि तू त्यांना पावन करणारा आहेस. परी तू पतित पावन करी साचे हे वचन. तुझं पतित पावन ब्रीद आहे म्हणून हे बोलणं खरं कर. त्याच्या पुढे मुखे म्हणवितो दास, हे चाललंय आपलं चरण नाही. मुखे म्हणवितो दास, मी मुखानं तुझा दास म्हणवितोय. हा, एका अभंगात तर असे म्हणले मी दास म्हणावे इथं म्हणले, पण काय अभंगामध्ये म्हणले मद लागी लोक म्हणतात की दास आहे. बरं काय, नोहे दास खरा परिता पर्या झाला असे डांगोरा. विनाकारण दौंडी झाली म्हणजे आमच्या नावानं. तुकाराम महाराज देवाचे दास आहे, तुकाराम महाराज देवाचे दास आहे. बरं काय, नाही नाही नाही. बरं काय, हे मी दास खरा नाही देवा, पण लोक मात्र डांगोराना दौंडी पिटायले की तुकाराम महाराज देवाचे दास आहे. एका अभंगात असं म्हणले मद लागी म्हणती देव हा तो अधर्म उपाव. मला तुम्ही देव म्हणायले का, हे अधर्म उपाव. लक्षात आलं की नाही, म्हणजे मी देव नाही. आणि काही काही ठिकाणी म्हणले या या महाराज कसे केव्हा बोलले काय कोण्या प्रसंगात ती काही सांगता येत नाही. इथं काय म्हणले मद लागी म्हणती देव तो हा तो अधर्म उपाव. मला देव म्हणते ते लोकांचं बोलणं खरं नाही म्हणले, अधर्माचं बोलणं. मग मी देव नाहीच तर. आणि काय काय ठिकाणी म्हणले मीच देव आहे. अरुण्या थोकरा तुका आकाशा विळवणी सांगितले कलेवर भव भरणाचा आकार. बरं काय, आणि काय बघा बरं, सांडिली त्रिपुटी दीप उजळलेला घटी. पण देव नाही का म्हणजे मी तो वासुदेव तत्वता म्हणले की नाही. म्हणजे महाराज कोण्या प्रसंगात कधी काय बोलले. इथं काय म्हणतात महाराज की देवा मी मुखानं माझ्या मी भगवंताचा दास आहे म्हणजे विष्णुदास आहे की पांडुरंगाचा दास आहे असं म्हणवितो, पण नाही म्हणले दास ठरत नाही मी देवा. माझ्यात उणीव आहे. काय उणीव आहे, माझ्या चित्तात हे दोष आहेत. पुढचे कोणते, माया लोभ आस. भाऊ हे दोष निघत नाही तोपर्यंत माणूस दास होऊ शकत नाही. दास शब्दाचा अर्थच ते होतो किंवा तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, ददाते असमिती दासा, म्हणजे ज्यानं आपली आसनाम बुद्धी भगवंताला अर्पण केली उसका नाम बोलते दास. तो दास होऊ शकतो. इथं तर आस आहे, चित्तात काय आहे इथं आस. आस नाम आशा, आस नाम काय, आणि आशा एक वासनेचं स्वरूप आहे. काल आपण पाहिलं मायेवर बोललो, चित्तात माया आहे आणि आहे ना माया भाऊ. हो ना, आपल्या चित्तात माया आहे. बर, लोभ भलता लोभ आहे, भलता लोभ चित्तात लोभ आहे. आता कमाल आहे की नाही माणसाला, काय कशा भलताच लोभ आहे. हो, भलता लोभ आहे माणसाला. आणि मग लोभन ते हे तर सगळे मायेचं कार्य आहे. माया लोभ आस हे सगळं मायेचं स्वरूपच आहे महाराज. कार्य म्हणल्यापेक्षा जी माया त्या रूपानं नटलेली असं म्हणलं तर काही हरकत नाही. कळलं का. आणि आपण काल पाहिलं नरकाचे दरवाजे येत नाहीत तीन. कोणते कोणते म्हणलो, नरकाचे दरवाजे किती आहेत, काम क्रोध लोभ. बरोबर आहे ना. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः. काम क्रोध तथा लोभ तस्मादे तत्र यंत्यजे. या तिघाचा त्याग कर अर्जुन असं देव म्हणले. बरं, हे नरकाचे दरवाजे म्हणले देव. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत असताना त्रिविधम नरकस्येदम, हे तीन नरकाचे दरवाजे आहेत. काम आहे, क्रोध आहे आणि लोभ, हे तिन्ही. आणि नाथ महाराज त्याच्यासाठी म्हणले काम क्रोध लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी आहे साहित्य. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूने एका जनार्दनी त्याची भले का. वा वा वा. मग काम क्रोध लोभ दयाचे अंतरी मग कशाला हारी पडायला जातात. हे डाळ घेऊन म्हणूच नका. नाही तुम्हाला कळत नाही. हे अभंग वाचताना तुम्ही टाळ वाजवून हे म्हणताना तुमच्या लक्षात येत नाही. काम क्रोध लोभ दयाचे अंतरी तर नाही अधिकारी ऐसा येते.
परमार्थाचा तो अधिकारी होऊ शकत नाही नाही भाऊ हो म्हणले की नाही हे रोज तोंडानं म्हणते की नाही नाथांचा हरिपाठ सोमवारी ठरले नाही वाटते सोमवारी आवडगावच्या भजण्याचं सोमवारी कोणता हरिपाठ सोमवारी आहे? नाथ बघत आणि गुरुवारी माऊली वा, जुम्मी की जुम्मा हो ना हो ना हो काय बरं ठीक आहे एक वार तरी आठवड्यातून आणि रोज दुसरी पंचवटी चालून वाटते चालू आहे. हा रोज करण्याला महत्व आहे हो मग हे तुम्ही रोज करता हे खरं आहे हो मग हे नाथांचा हरिपाठ म्हणताना तुमच्या डोसक्यात येत नाही का अर्थ कळतच नाही कोण म्हणलं कळत नाही ते तेव्हा तो ना मला प्रमाण दिलं त्यानं नाही कसं कळत नाही कळल्यावर त्यानं प्रमाण दिलंच नसतं ना हा गाण्यावर घालतो काय काम क्रोध लोभ हृदयाचे अंतरित नाही अधिकारी आहे तो अधिकारी परमार्थाचा नाही म्हणजे भगवंताचा दास होऊ शकत नाही असं ते म्हणाले मग हे कुपथ्य आहे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळून नाथ महाराज म्हणजे वैष्णवांनी या कुपथ्याचा त्याग केला बरोबर आहे ना आणि एका जनार्दनी तेची भले ज्यांनी हे दोष टाकले तर ते भले तेच चांगले बरोबर आहे ना असं म्हणले महाराज आशा त्याच्या पुढे इथं काय म्हणले माया लोभ आस माया आहे लोभ आहे आस आहे बरोबर आहे ना आता आस नाम आशा आशा म्हणजेच वासनेचं स्वरूप काय आशा म्हणजे कशाचं स्वरूप आहे वासनेचं स्वरूप आहे बरं ती आशा म्हणजे अपेक्षा आशा आणि माणूस जगायलाय किंवा जीव जगायलाय कशाच्या जीवावर आशावरच जगायला बरोबर आहे की नाही हा आशेपाशी काम हा. आशेपाशी क्रोध हा आशेपाशी लोभ नानत्वाचा वा वा बघा सौंदर्य प्रमाण किती प्रमाण त्याला पाठ आहे बघा भरताला पाठ आहे खरंच खूप तोंड पाठ केलंय बघा तोंड पाठ खूप केलंय महाराज अरे आशेपाशी सगळंच म्हणायला आहे ना हा घोडे तरी काय हा. वागवी ती ओझे हा. भावी तैशी हा, तुझ्या बसलं ते बरोबर आहे. काय म्हणले घोडे तरी काय ओझे हा वागवी ते फार हा. भावी तैशी पाठांतर हो. बरोबर आहे ना हा. बैलाची पाठी हो साखरीची गोणी तुकाराम महाराज अभंगात म्हणले ना बैलाच्या पाठीवर काय चव माहित आहे हो काय माहित करा काय माहित आहे? कालव्याची पेंडी बरोबर त्याला काय चव साखरेची चव काय माहित हो बिचाऱ्याला बरोबर आहे ना तसं आपलं पाठांतर तसं काम आहे उपयोग नाही ना पाठांतराचा उपयोग व्हावं ते हृदयात घुसावं काय उपयोग आहे ना काय उपयोग बहुत केले पाठांतरण वर्म राहिले दूर वर्म दूर राहिलं काय उपयोग आहे चला चला पण चला तितकं का होईना काय म्हणलो आम्ही म्हणतोच ना हे सदा बोलतो ब्रह्माविषयी बोलता येऊ आधी ब्रह्माविषयी बोलता येऊ नंतर ब्रह्म कळा आणि नंतर ब्रह्म व्हावं ब्रह्माशिवाय बोलल्याशिवाय ब्रह्म कळत नाही आणि कळल्याशिवाय होत आहे त्याच्यासाठी आधी बोलावंच लागते भरताना बोलू दे या जन्मात आणखीन किती जन्म घेते कोणाला ठाऊक हा बहुत जन्म झाले झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवृत्ती भोरा आणि ओसा थोर माया झाली असं होतंय बरं ही मधली टाकून द्यावी लागतात होईल तेवढे हे सोडावे लागतात आणि आशा ही वासनेचं स्वरूपच आहे आणि मग आशेवरच जगतय जीव नवे नवे जीव जगायलाय ते आशेवरच जगायलाय कशावर जगायलाय आशेवर आज तरी भलं होईल उद्या तरी भलं होईल परवा तरी सुख मिळेल तेरवा तरी सुख मिळेल तेरवा तरी सुख मिळेल किती पळायले ते हरण पुढे पट काय फुट किती पळायले महाराज झळायचं पाणी पण कळणार सर्व सुखाची आशा जन्म हो हो हिंदाता दिशा हो 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 माझे सोयीत नेण्याची हे म्हणायला आहे ना आपल्याला कळण ना आपल्याला महाराज किती बी पळाला हरण तर पाणी त्याला बरं झळ्यात त्याला मिळत तसं आपलं काम आहे पण मिळेल वाटतंय पाणी मिळेल वाटते म्हणजे सुख होईल वाटते सुख होईल वाटते सुख आणि महाराज जिथं निराश झाले का ते जीव देत विवेकहीन
विवेकहीन माणसं जर निराश झाले, अशा राहिल्या नाही चित्त, काय कशाला जगायचं असं निराश होतं. पण विवेक शून्य असतं, ते विवेक शून्य असल्यामुळे आत्महत्या करतो. लक्षात आलं की नाही? हे घटना घडतात की नाही बघायला की नाही तुम्ही? का? निराश झाला, त्याच्या पुढे विलास खुंटला, नको आता, असं त्याचा एक डोसक्यात भाव झाला. आणि मग ते विवेक शून्य असल्यामुळं त्यानं जास्त वाटोळ करून घेतलं. पण विचारवान मात्र तसं जात नाही. विचारवान मग ते काय, प्रतिकूल विषय गेले का जाऊ द्या, त्याचा त्याग. अनुकूल विषयाचा त्याग चांगला आहे, अनुकूल विषयाचा त्याग करावा, तो खरा पुरुषार्थ. पण प्रतिकूल विषयाचा त्याग तेही महत्वाचं. प्रतिकूल विषयाचा त्याग करून भगवत प्राप्तीकडे तुकाराम महाराज विषय प्रतिकूल गेलते, अनुकूल त्यागले नाही. तुक आहे दुष्काळी पिढीले द्रव्य नेला मान आणि स्त्री कांड करीत. आणि हे सगळे आपत्ती ओढवल्यावर महाराज देवाकडे धावले. मग विषय प्रतिकूल गेले का अनुकूल होते त्यांना? प्रतिकूल. हा, नाथ महाराजाला विषय अनुकूल होते. काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, हा, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, प्रतिकूल परी सांडू नये आपले धैर्य भरून. हा, अनाचारी म्हण केवळ हा, नये वाटू सर्व. हा, काळ भाऊ अनुकूल येऊ का प्रतिकूल येऊ, अनाचार करायचा नाही, वाईट वागायचं नाही, हे लक्षात ठेवा. कधीच आततायपणा करत नाही. लोक काय म्हणते मग दारू पिते तर सरकले ताण आले घरातले ताण, काय अहो मी पित नव्हतो महाराज, पण काय लय घरात ताण वाढले, तेव्हापासून मला सवय लागली. एकदा प्यायची सवय लागली की पित राहत. मग ते कशासाठी म्हणतोय माहितीये का? पेल्यावर इसरत. इकडे टेन्शन विसरण्यासाठी काय पिते. मी म्हणतो ही दारू पियावं, या कायमचं विसरत आहे. हिनं तितक्यापुरतं विसरल, पण हिनं ही तरी मदच आहे. हे तरी काय आहे? दारू म्हणजे मद नाम भूल. मग ही भुली कामाची कोणती? ही परमार्थाची. भगवंताच्या स्वरूपात गेलं मग आत्मानंद येणार. आत्मानंदाची भूल निशा चढली, एकदा निशा चढली की मग हे उतरत नाही, हे डोसक्यातही येत नाही, पुन्हा कायमचं विसरून जाते. पण ते विवेक पाहिजे त्याला. सोबतीला काय पाहिजे? आणि अविवेकाचा सोबती जर तुम्ही केला तर मग ते तुम्हाला तिकडे सरकून घालते. पण एवढं खरंय, माणूस जगायला, जीव जगायला, ते कशावर जगायलाय? आशेवर जगायलाय. आणि आशा जन्म मृत्यूला कारणीभूत. जन्म मृत्यूला कारणीभूत कोण आहे? हो ना, जन्म घेणे लागे आणि तीची झाली अंगे. हा, जन्म वासनेवर घ्यावा लागतो ना. आणि वासना आणि आशा जवळजवळ दोन्हीचं स्वरूप एकच आहे. हो. आणि मी तर असं म्हणायलो की जन्माला कारणीभूत कर्म आणि जन्माला कारणीभूत वासना. आता तसे तर जन्माला कारण 3 सांगितले शास्त्रामध्ये. जन्मा येणे घडी पातकाची मूळ तुकाराम. जन्म पापामुळे होतो असं म्हणले महाराज. जन्म वासनेमुळे होतो हे खरं, जन्म कर्मामुळे होतो हे. जेव्हा कर्मयोगी ज्यांनी जन्म झाला, रामदास स्वामी म्हणले मनाच्या श्लोकामध्ये की जेव्हाचा जन्म कशामुळे झाला? केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती एकनाथ महाराज. बरोबर आहे ना? तुकाराम महाराजांनी किती सांगितले कर्मामुळेच जन्म आहे ना. हे जन्म कशामुळे आहे? आणि त्याच्यावर शास्त्र रचलं 12 अध्यायचं. कोणी? जैमिनी महाराजांनी. जैमिनी महाराजांनी सगळ्या सृष्टीची उत्पत्ती कर्म आणि कर्मावरच अवलंबून हे 100% खरं. काय भगवंताला सुद्धा सृष्टी करायला काय लागतं? पूर्वी कर्म बीज लागतं. जे मायेनं उपाधियुक्त झालेलं चैतन्य, ते चैतन्य कोणतं? ईश्वर. कोणतं? ईश्वर चैतन्य. मायेचं प्रतिबिंब त्याच्यात पडले. नाही, चैतन्याचं प्रतिबिंब मायेत पडले. ते म्हणजे त्या ईश्वर चैतन्याचं प्रतिबिंब मायेत असल्यामुळे त्याला ईश्वर म्हणायचं, त्याची ती उपाधी आहे. आणि तमप्रधान प्रकृती हातात घेतो आणि त्यावेळेला हे जगत निर्माण करण्याची सामुग्री घेतो. म्हणून जगताचं उपादान कारण आणि निमित्त कारण आमच्या वेदांत शास्त्रानं मान्य केले, ते परब्रह्मच मान्य केले. काय म्हणले? अभिन्न निमित्त उपादान कारण काय आहे? आओ आओ ईश्वर. अरे ब्रह्म म्हणले त्याला, त्याला ब्रह्म म्हणले ना. केवळ चैतन्य नाही महाराज, हा, केवळ ब्रह्म नाही.
केवळ नाही रे बाबा, आपण उपाधियुक्त आहे ना, उपयुक्त आहे. उपाधियुक्त आहे. लक्षात आलं की नाही? ब्रह्माचे भाग तुला मागे सांगितलं ना, कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म, आणि कारण कार्य दोन्ही बी उपाधियुक्त आहे. चला बोला. हा. हो आहे. कारण म्हणलं की उपाधी आलीच ना, बोलली बरोबर आहे की नाही? कार्य तर आहेच उपाधी, हो, पण कारणही उपाधी ना, उपाधीने युक्तच आहे ते. लक्षात आलं की? पण त्याला सृष्टी करायला आता हे पहा, मायेसहित सृष्टी केली त्यानं. एकट्यानं काहीच होत नाही महाराज. एकट्या ब्रह्मानं जगताचं उपादान कारण वेदांत शास्त्रानं लावले व्यास ऋषींनी. कोणतं? ब्रह्म. अभिन्न निमित्त उपादान कारण या सृष्टीचं ब्रह्मच आहे असं ते म्हणले. कोण? व्यास ऋषी म्हणले, शंकराचार्य म्हणले, सगळे अद्वैतवादी, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, हे सगळे अद्वैतवादी. हे सगळ्यांचं एकच, त्याच्याबद्दल काही ह्यांचं मत आहे. पण ईश्वराला सृष्टी करायसाठी एकट्याने एक काहीच होत नाही त्या. म्हणून तर आमच्या शिवमहिमनामध्ये आणि पुष्पदंत म्हणलाय ना, हो, हे लोक काही बडबड करतात म्हणले महादेवा, अशी कशी सृष्टी केली यानं, असं वर्णन त्या शिवमहिमनामध्ये आलेले. बरं, रामायणामध्ये मला वाटते रामायणाचा सगळ्यात युद्धकांडाचा मला वाटते 92वा अध्याय काही, त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे अयोध्येमध्ये, रामसभेमध्ये. हो, मग कसं जगत निर्माण केलं त्याच्याबद्दल ते आपले आपले ऋषी आपापलं मत सांगू लागले, प्रगट करू लागले, व्यक्त करू लागले. तुम्ही त्या ओव्या पहा, म्हणजे लक्षात येईल. फार गहन विषयावर काय अनेक शास्त्रकाराची मती तिथे उभं केलीत त्यांनी. हो, बघा आता विकार रामायण काय सुंदर म्हणतात, आणि त्याला सांगायला का नाही फार अभ्यासू लागतो. साधा अभ्यास सांगू शकत नाही. ज्यानं शास्त्र अभ्यास केलाय, लेखनकर पडला शास्त्र, बरोबर ते विषय लक्षात आलं की नाही बोलले. म्हणजे असे आमचे रंगनाथ गोळी तेच काय सुनत होते, असे आताही सांगते की जोग महाराज, हे राऊत महाराज, चंद्रशेखर, ते सुंदर रामायण आहे मला वाटते, पण ते सांगता येत नाही सर्वांना. ते विषय जसं असेल तसं समजून द्या, मग ते सांगणं म्हणजे एक म्हणती राम सगुण, एक म्हणती राम निर्गुण, तुझा म्हणे तुझं नकळे खुण, राम चिद्घन एकला. इथून सुरुवात झाली. राम बसले होते आणि चर्चा चालू होती ऋषी मुनींची. तिथं तत्ववेत्ते होते मोठमोठे. ते मोठमोठे तत्ववेत्ते आपापलं मत प्रगट करू लागले. एक म्हणते राम सगुण, एक म्हणला राम सगुण आहे, दुसरा म्हणला राम निर्गुण आहे, सगुण नाही. दुसरा म्हणला तुझं नकळ एक खून, राम चिद्घन एकला. राम कसा आहे? हो, तिचा म्हणे राम एकला, पण काय तरी का भौरूपे भासला. मग एकटा तर म्हणतोस तू, सांग बरं तू हे मत. मग हे पुष्कळ रूपाने कसा भागला? हा महाराज, हे काय बोलणे म्हणतात त्या 5-25 ओव्या आहेत त्या, लय गोड आहेत हो. काय सांगावं तुम्हाला, तिथं मन घातलं का निघतच नाही तिथून बाहेर लवकर. त्या अर्थातच गुंडाळून बसते महाराज. कळू लागल्यावर, हा कळू लागल्यावर घुसते. होय हो, आनंदाचा विषय बघा ते. त्यांचं बोलणं ऐकावं त्या महाराजायचं, त्याची एकूण एकाला उडून टाकते, बोलूच देत नाहीत. मग ते त्याच्यावर दृष्टांत दिला, म्हणजे कुंभारानं गागर निर्माण केली असं म्हणलं एक जण. दुसरा म्हणला, ए काय बोलतोस तू, कुला मनसी कुला आले घट निर्मिला, का कुलालच घट झाला काय? कुंभारानं घागर केली, हा ठीक आहे, पण कुंभार घागर झाला कसं शक्य हे? महाराज, ते विषय खरं तर समजून घ्यावा, समजून घ्यावा. काय विचारसागर करता हो. ते रामायण बी बघा ना, विचारसागर रामायणात नाही का? हा, तुम्हाला कळत नाही का? नाही कळत नाही. आणि मग विचारसागर सोडून घेतल्या नीट सांगता येणार नाही का भाऊ? पण कवा बघा की हो, तासावर लावत काढते हे का माणूस आहेत काय? नाही काढते बरोबर आहे. तासावर ती पण काढायची आणि म्हणले मी काय, आणि तिकडं ते पाणी घालायला इथं तिकडं वापसत असल्या तिकडे न्यावंच लागत. होय, आता चालू तासावरची पण काढायची, कुठे न्यायची रे? तिकडं वापस तिकडं मोकळा करायचा काय त्या पदार्थाला, तिकडं मोकळा करायचा. आता तासावरची पण काढून मोगरायची काय गरज? पडत असं हे पाप आहे तुमचं, हे पाप आहे. तासावर लावत विनाकारण अर्ध्याचा विचारसागर सोडून गेले. नाही तर हे मस्त होते की नाही लावून घेतल्या व्यवस्थित, आणि विचारसागर कळाल्या हे किती गोड वाटतंय हे. महाराज, हे सगळ्या ओव्या पहा. हो,
असं हा परमात्मा आहे. लक्षात आलं की नाही? म्हणून तिथं वर्णन आहे. आणि ईश्वराला आमच्या वेदांतामध्ये वर्णन आहे. ईश्वराला बरं काय जगत निर्माण करायला काय सामुग्री लागते तर जीवाचं कर्म, त्याशिवाय जगत करता येत नाही. आणि त्याला पुन्हा माया वेगळी ठेवून काहीच करता येत, तिला संग घ्यावं. त्याच्यावर अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजही म्हणले एकमेकाविन नक्की जे तुलनाचेही जाणं एकमेके जीव प्राण जिया दोघा. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचं नाव आहे. त्या प्रकरणाचं नाव का 10 प्रकरण आहेत ना अमृतानुभवामध्ये, तर त्याचं प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन. कोणतं प्रकरण? शिव आणि शक्ती हे दोन्हीचं समावेशन. दोन्ही एकच कसे आहेत ते, तर त्याचं वर्णन करीत असताना ते नाही का दिवशी म्हणला, अरे म्हणला हे मानिका की ते अनादी दोन कोण? आयशी निरुपाधिके जगाशी जनके आणि ते वंदिली मी अंगुळके देव देवी. तेच प्रकरणाची सुरुवात आहे ना, तिच्याच वंदना केली पहिल्या प्रकरणामध्ये. ते अनादी देव देवी आहेत आणि त्याचं वर्णन करताना म्हणले कसे ते दोघ जण म्हणले एकमेका विन नक्की जे तृणाचेही जाणं. म्हणजे एकमेका वाचून त्यांना गवत बी निर्माण करत नाही. गांधर गोंड्या जरी उगवायचं असेल, की हराळ जरी उगवायची असेल, तर त्या दोघांचं सहाय्य एकमेकाला लागतं. एकटं ब्रह्म काही करू शकत नाही म्हणले, आणि एकटी ती मायाही काही करू शकत नाही. म्हणजे शक्ती बी काय करू शकत नाही, एकटीने शिवही काय करू शकत नाही. ते दोन्हीला एकमेकाचं सहाय्य. कारण काही स्वतंत्र विचार केला तर ही जड आहे. आणि जड कशाचं कार्य करील? काय जड वस्तू कार्य करीत नसते. बरं, मग चेतन आहे पण ते केवल आहे. लक्षात आलं की नाही? निष्क्रिय आहे ना ते. चेतन आहे हो, पण ते एकटं कसं आहे? निष्क्रिय आहे. आणि निष्क्रिय असल्यामुळं काहीच कार्य करू शकत नाही. मग त्यासाठी चेतनाला जडात विशिष्ट व्हावं लागतं. आणि जडात विशिष्ट झाल्यावरच मग ते काय कार्याला आरंभ करतो. मग आता त्यावेळेला ते शिवशक्ती समावेशन प्रकरणाचं नाव आहे अमृतानुभवातल्या. त्या म्हणजे की एकमेका विन नक्की जे तृणाचे जाणं एकमेके जीव प्राण ज्या दोघा. म्हणजे शिवाचं प्रेम शक्तीवर आहे आणि शक्तीचं प्रेम है ना, नवऱ्याचं प्रेम आणि बायकोचं प्रेम पहिलंच लावलेलं आहे मला. त्याच्यानं तुम्ही आता करतात ना, हे पहिलंच आहे तुम्हाला. या मुळात तेच एकमेकाचं प्रेम आहे. शिवानं लावले आणि तिथूनच तुम्ही झाले तर नव्हे. बरोबर आहे की नाही? हे तुम्ही फाटे बरोबर महाराज एकमेकाचं प्रेम आणि एकमेके जीव प्राण जिया दोघा. म्हणजे जीवाला जीव देणार आहेत ते. शिव जीव देणार आहे शक्तीसाठी आणि शक्ती जीव देती शिवासाठी. असं दोघांचं ऐक्य असं तिथं वर्णन. हे ठीक आहे हो, हे त्याच्या सहित ते कार्य करते. मला वाटते माये सहितच उपादान आहे. माये असून उपादान होऊ शकत नाही. बरे जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण ब्रह्म आहे, पण निस्त ब्रह्म आहे का केवळ? नाही, सोपाधिक आहे. सोपाधिक उपादान कारण आहे, निरुपाधिक उपादान कारण होऊ शकत नाही. म्हणजे मायेसही जगाचा अधिष्ठान किंवा उपादान कारण ब्रह्म आहे असंच मानावं लागेल ना महाराज. फुकट कसं मानता येईल? मग आता ठीक आहे, हे जगत निर्माण करायच्या दोघाला. हे लेकर तुम्ही आम्ही कोण आहे? सगळं जगत लेकर. हे लेकर म्हणजे लेकरायचे कर्म बीज त्याला हातात घ्यावं लागतं. लक्षात भाऊ ठेवा. आता जे करायले तुम्ही आज हे बी तयार व्हायला बरं. बी बरं का दुकानदार? हा, पाळलं हाणलेलं बी. हा बी आहे हो. दुकानदार पाळलं हाणलं की बी काय तयार झालं. आता मी तुमच्याकडे ते मला काय म्हणायचे, पण झपका हाणला का काय तयार झालं? बी तयार झालं. अमृत हाणवाला हबाडा हाणला हे नवनाथनं, की पुढच्या जन्मात अमृतानं त्याला हबाडा हाणल्याशिवाय उसळ मार्या चालू बी आहेत महाराज. हे कर्माचे तुम्ही जे वागायले का, हे काय सत्कर्म करा का असत्कर्म करा, म्हणजे वाईट करा का चांगलं करा, पण ते तयार. आणि ते तयार झालेल्या बियाला घेते ईश्वर आणि सृष्टीत फेकते. असे बी उगवत येत. मग आपण कळ काही नाही भाऊ. हा, म्हणजे त्याला बियाशिवाय काही करता येत नाही, त्याला बीज लागतं सृष्टीला. मग असं बीज कोणतं? आशाबाई. कोणती बाई? आशाबाई बी बर काय. आशाबाईला शान आहे. आणि दुसरं कर्म बी, म्हणजे कर्म संस्कार वासना. मला तर वाटतं चैतन्य त्याच्यामुळं जीव झालं ना.
वास्तविक ते चैतन्य जीव चैतन्य का म्हणून झालं ह्याच्यात हे मिसळले हे दोघं. हे कर्मांकुर मिसळला, वासनांकुर मिसळला आणि म्हणून त्या चैतन्यात मिसळ झाल्यामुळं ते चैतन्य काय जीव दशेला आलं किंवा त्याला जीव म्हणायला लागले. वास्तविक जीव सुद्धा ते चैतन्य स्वरूप. खर तर हे जर दोन पदार्थ त्यातले काढले तर ते कसं आहे हो ब्रह्म निर्मळच आहे महाराज. त्याच्यात काहीच गडूळपणा नाही आणि ते येतही नाही हो. जीव जायला जीव चालला आणि जीव राहिला हे सुद्धा त्या चैतन्याच्या बाबतीत बोलायचं नाही. कर्म गेलं, वासना गेली, हे एवढं. पण त्या 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 संगतीत ते अनुच्छूत आहे. कोण? चैतन्य कुठून आलं आणि कुठून गेलं ना असं ते भाषा बोलायची नाहीच महाराज. ते सर्व व्यापक आहे ना. पण हे आशेमुळं त्याच्यामुळं ते एक दिवशी झालं आणि मग परिच्छिन्न झालं. अपरिच्छिन्न असणार ती परिच्छिन्न झालं. वास्तविक तसं नव्हे. बरोबर. ते असा अवघड विषय लोकांना जास्त सवय लागल्यावर कळतंय हो. पण सवय नाही लागल्यावर नवीन याला त्याला न ऐकणाऱ्याला ते अवघड लागतं. कळलं. मी थोडक्यात आता हे तिथून जरा थोडस वर येतो महाराज. हे असं जे हे ना हे आणि हे असं जीवाचं स्वरूप तयार झालं विनाकारण. त्या जीवाला जन्ममरणाचे फेरे हे दोन पदार्थ काढावे लागतात राव. त्याच्यासाठी देवाचा दास बनावं लागतं. एक का कर्मबीज कसं जाळायचे? कर्मबीज जाळायचे म्हणजे कसे? ईश्वरार्पण बुद्धी. कसे? हा यत करोसी यदस्नासी यज्जुहोसी तदासी यत पश्यसि कौंतेय तत्कुरु शोमदर्पण. बरोबर आहे ना? तत्कुरु शोमदर्पण. ते सगळं देवाला अर्पण करून टाकायचं. जे जे काही कर्म होईल. पोथीला आलं तरी देवाला अर्पण, वारी केली तरी देवाला अर्पण, चारधाम यात्रा केली तरी देवाला अर्पण, भाकर खाल्ली तरी देवाला अर्पण, किडू मेलं तरी आता काय करावं? सहज मेलं मारायचं नाही बरं. जाणून नाही सहज मेलं काय करावं. होतं तसं होतंय आणि होतंय. मारावं म्हणून वासना नाही महाराज. का? त्याच्यात मी देव दिसतोय तो. पण काय करावं ते अचानक हे काही हो आपल्याकडून. ते कोणाला अर्पण करायची? कृष्ण. ते सर्व देवाला अर्पण करायचं. यापेक्षा निष्काम कर्म करायचं. ही हातोटी आधी शिकता येत नाही लवकर. कारण की ही त्याच्यासाठी अर्पण करा. निष्काम कर्म योगी व्हा. पुढे ते होतंय आपोआप. का? मी करता आणि प्रकृतीचे कर्म आहेत. प्रकृती क्रियमानाने गुणी कर्माने सर्वशा अहंकार मिळून आत्मा करता हवी ती म्हणणे. ते प्रकृतीचे कर्म आपले माथा घेऊन येण्याची अहममता तेने अभिमाने दृढबद्धता अकल्पांतता अनिवार्य. ज्ञानेश्वरी पहा. भगवद्गीता ज्ञानेश्वरी. काय? हे प्रकृती करते कर्मे भाऊ. त्यातून मी केले. मग मी केले म्हणलं की बोडक्यावर पाप पुण्य. मग मी म्हणायचंच नाही. मग करी प्रकृती. मला संबंध आता नाही. मी फक्त साक्षी आहे. मी कसा आहे? फक्त साक्षी आहे. म्हणजे अशा नैष्कर्मी सिद्धीत तुम्ही जा. अशा नैष्कर्मी सिद्धीत गेले की तुम्हाला त्याचं पाप पुण्य लागत नाही. पाप पुण्य लागत त्यांना पाप पुण्य. मग हनुमंतरायने हजारो राक्षस मारले. लाखो करोडो. कुठं? लंकेत. पाप लागलं त्याला? मुक्ताला पाप लागत नाही. तयाचे हाते होय त्रोडक्याचा घात. मग तीही केली मात बोलू नये. अरे कीटक काय कीटक किती मरू दे. भीष्माचार्याला कसं लागलं? कुठं? हो अभिमान देहावर होते. ते देहावर होते. युद्धात कुठं लागलं पाप रे? लहानपणी किडू मारलेलं लागलं. का? कर्तृत्व अभिमान होता. अज्ञात होतं कसं होतं? हा लहानपणी म्हणजे अज्ञात पाहता कसं? अज्ञात नाही. सुरू झालं. मी का तुम्ही माय कळाली का नाही? आपलं त्याला काय? हा 6 महिने त्या अलीकडे लेकरू गुरु केले दत्तप्रभून. कोणतं लेकरू गुरु आहे? लहान लेकरू. लहान लेकरू देवासारखं. कोणतं देवासारखं? 6 महिन्याच्या आतलं. त्याच्या पाया पडा. त्याची माय कळत नाही तोपर्यंत. हा माय कोणाची आली कोणाच्याकडे बी जात ते. कोणतीला पाचवा म्हणलं पेत. आणि जरा कळत झाल्यावर जरा 6 महिने गेल्यावर मग त्याची माय त्याला पाहिजे. मग ती आपली असली तर समजत आणि दुसरी असली तर रडत. मग त्याला आपला तुपला भाव. आपला तुपला भाव सुरू झाला की मग ते बद्ध झालं. बर का डिंगणे आप्पा. आमचा गोईन तुमचा दुसऱ्याचा पोरगा. आपल्याला गरज नाही. अशी भावना आपल्या अंतकरणात जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपण देव कसे होत. आणि अपपर भाव गेला
मग देव झाला तो. अभिमान गेला तर तू का म्हणे देव झाला. देव झाला. मग तोच देव आहे. अपपर भावना आपण पारखे नाही तेथे कोणाकडे संताकडे म्हणून संत देव आहे. साधू थोर जाना साधू थोर म्हणून संत देव आहेत ना. मग या अपपर भावनाची भावना त्या बच्च्यामध्ये 6 महिन्याच्या नंतर सुरू होते आणि मग एकदा सुरू झाली की पाप लागतो आणि 6 महिन्याच्या अलीकडे लेकरू मात्र देवासारखं निर्विकला आपल्या आनंदात. आणि मग अशा आपल्या आनंदात हातपाय हलवित म्हणून दत्तप्रभूंनी त्याला गुरु केलं. कोण त्याला केलंय? महिना 2 महिने त्याला केले भाऊ. 6 महिन्याच्या पुढच्या नाही केला आपल्याला. आपण बी लेकरच आहेत ना आता. हा चांगले टणक झालो. म्हणजे अपपर भावनेत पाप लागते. भीष्माचार्याने लागला असेल त्यावेळेस लागू द्या. पण पुढे एवढे लोक मारले भीष्माचार्याने. मग अर्जुनला तेच केलं ना. अर्जुनला तेच केलं. हे ब्रह्मज्ञान सांगून भगवद्गीता सांगून त्याला रथाव घातलं आणि समाधी लावली. कोणला? हा. ते म्हणले डोळे झाकून बसणे, पायाला मांडी घालणे, असे हातावर हात ठेवणे, गुडघ्यावर हात ठेवून नासादृष्टी करणे आणि अशी समाधी लावणं हे तर तातस्याची समाधी. या समाधीला कोण किंमत देतं? पटलं नाही ना महाराजांना. एकनाथी भागवतामध्ये ते म्हणजे तातस्याची समाधी साचे मानिती त्या स्वरूपाचे ज्ञानची नाही निश्चयाचे अनुमानाचे बोलणे. प्रचंड आघाताच्या भुली तात्काळ तातस्यता मानली तरी तिने काय झाली? सत्याची भली समाधी. उग डोळे सांगून मुर्द्यासारखं बसून ती समाधी लावणं ती नाही आम्हाला पसंत. कोणाला? महाराजाला. तातस्याची समाधी साचे मानिती त्या स्वरूपाचे ज्ञानाची नाही निश्चयाचे अनुमानाचे बोलणे. बरोबर आहे ना. एक ठ्याका एखाद्या माणसाला हाणला डोसक्यात झटक्याला त्याला चक्कर येतील. कामात जाते की नाही ते. मग कामात गेल्यावर मग ती समाधी लागली का? समाधी होय आता तुम्हाला लागली होती ते काशीत विनायक भाऊन समाधी घेतली होती का? घेतली होती काय समाधी. काय चक्कर होती समाधी. पण ही समाधी नाही, ही चक्कर आहे. अटॅक आलाय. बरोबर आहे. हे नाही. मग अर्जुना देवनी समाधी सवेची घातला निर्वाणी युद्धी परितो कृष्ण कृपा निधी ताटस्य त्रिशुद्धी निधीच स्पर्शो. एकनाथी भागवत बघा. अर्जुना समाधी दिली आणि 18 अक्षरी सैन्याचा निपांत केला. त्याची समाधी भंगली नाही आणि त्याला पाप पुण्य लागलं नाही. आणि नागू नये म्हणूनच ते शिकविलं की तो करणार आहेस, तो मारणार आहेस. हे डोसक्यातलं काढून टाक. मारिता मरिता मीच येतोय. हो ना. म्हणजे अर्जुनाला समाधी दिली. खरी समाधी ती आहे. चलत बोल समाधी मुक्तारी. आणि अशी समाधी खरी परमार्थातली आहे. म्हणजे असं नैष्कर्मी सिद्धीत गेलं का काम तुमचं. मग अशी नैष्कर्मी सिद्धी जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत येत करोसी हा काय यत जुहोसी हा ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणा. जे काही तुमच्याकडून होईल पाप पुण्य हो काही अचानक सहज ते त्याला अर्पण करून टाका. त्याचं पाप पुण्य तुम्हाला लागणार नाही. कर्म संपून जाईल. आणि ह्या वासनाबाई आहेत ना अशा बाई ह्या एक डोसक्यातल्या काढून टाका. ही जन्मवर्णाला कारणीभूत बाई बाई कोणती? बर काय सावकार तुम्हाला लय मोठी बसली हो. घर करून बसली. अरे भास्कर पांडुळे आलाय काय? 2 वाडे बांधणार आहे. 2 परायला 2 वाडे. अशा बाई केवढी मोठी झाली त्याच्याकडे. गबूच्या गबू झाली. पुन्हा नातीचं लग्न करणार आणि नातीला करमाला गेले हे तिथं सण नांदायला जाते महाराज. येड आहे त्याला कोणाचं नातीचं. होय हो. काय आशाबाई मोठी होऊन बसली. भास्कर त्याला आशाबाई मोठी होऊन बसली आहे की नाही महाराज. ह्या आणि हे बेकार. आणि हे 5 सांगितले शास्त्रामध्ये. 5 सांगितले. 7 हो. आपण ते थोडं काही विचार करू. ज्यावेळेला हनुमंतरायाला पकडले कोणी? ब्रह्मदेवानं त्या 5. हनुमंतराय पकडत म्हणजे इंद्र त्याला दरारा लावला. इंद्रजीत युद्धाला आला होता ना अशोकनामध्ये. हो इंद्रजीत जोराने काय काय रावण निघू लागला युद्धाला. अक्षय कुमार माझं लाडकं पोरग अक्षय कुमार. त्याचं नाव अक्षय. अक्षयवर अक्षय ना अक्षय एकच नावावर काय त्याचं तुळशीरामायणामध्ये अक्षय नाव आहे. अक्षय कुमार. आपल्या मराठी रामायणामध्ये म्हणजे भावार्थ रामायणामध्ये अक्षय कुमार असं नाव. एकच नाव आहे त्या व्यक्तीचे. अक्षय अक्षय
शब्द वेगळे जरी वाटले तरी एकच आहेत बरं काय. आखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला. अभंगात आहे की तुकाराम महाराज. आखई चुडा हाती आला हा अंकन मोती ना नाकाला. आखई चुडा म्हणजे अक्षयी चुडा. लाडकी लेकणी लाडकी लेकणी सांगतात त्याच्यात. तर मग आखई काय अखई चुडा नाही अक्षयी चुडा कसा आला म्हणजे पुन्हा काकण फुटणार असं ती म्हणायली. लाडकी लेक मी संताची. ते जाऊ द्या त्या अभंगाचा चिंतन. उगं तुम्हाला आखयन आखया कुमार मारल्यावर रावण विवळ झाला. त्याच्यात तळपायाच्या मस्तकाला गेली. एकटे एक वांडर 5 सैनानी मारले 5 प्रधान मारले काय जम्बू मारले सगळे मारले. 80,000 बनकर किंकर 10,000 हे सगळा उतारा. आणि मला अखया कुमार मारला त्याची बघतो एकटा एक मी मारतो जाऊन त्याला प्रधानात चळचळ कापायला. हे याची हिंमत होईना. एवढा प्रहस्त प्रधान त्याचा पोरगा जम्बू माळे मारला. त्याला ताकद उघडली नाही याची कोणाची. खरंच किंवा पोरगा त्याचा होता की नाही मारला. मग प्रधान काय त्याला माहित होत त्याच्या पुढे आपलं चलत. मग रावण म्हणला मीच जातो मला त्या वानराच्या. तेवढ्यामध्ये इंद्रजित आला. ताता ताता काय करायला तुम्ही. अहो एवढा मोठा मी घरचा सेवक पुत्र असून तुम्ही धुरेनं स्वतः जाणं त्या वानरा बरोबर शोभनीय नाही. मी जातो. रावण म्हणला इंद्रिता ते सोपं नाही लय वानर सत्वायले तुला मला. अहो इंद्राला जिंकले तुम्हाला बरोबर. हो हो म्हणजे तुझा बरोबर आहे मला. तरी शंका रावणाला निर्माण झाली. लगे ब्रह्मदेवाला बोलले बघा बरं पंचांग. शांत इंद्रजीत युद्धाला चाललाय हनुमंतरायाबरोबर त्या मारुती बरोबर. त्याला यश येणारे का अपेश येणारे हे सगळं सांगा बरं भविष्य. ब्रह्मदेव बामन पंचांग काढलं त्याच्यात माहिती होतं ह्याला अपेश पंचांगात काय होतं पण अपेश म्हणता येत नाही. तुमचा पोरगा कसा आहे तुमचा पोरगा बेकार निघणारे म्हणल्यावर पत्रिकेत ते लिहायचं. कोणाच्या पत्रिकात काही आगावपणा लिहायचा नाही. काही असलं तर त्याच्यात असतं सगळं. आणि मग आपेस आल्यावर मग रावण नाराज होते आणि किंवा मला ठस कळलं ना. मग ते ब्रह्मदेवानं लोक लढवलं. ते म्हणले एस आपेसी आपेस एसी आणि इंद्रजित आणि हनुमंताची बांधून ते लई बाग बाद आहे. ब्रह्मदेव चतुरानं नाही चतुरानं काय 4 तोंडात एक तोंड नाही. चतुर्नाम 4 आनंद म्हणजे तोंड 4 तोंडे आहे. मग त्यानं आपलं डोकं लढवलं. रावणानं शेवट इंद्रजित अनिल गळा बांधून मारू दिला. जम आपल्याला तेच पाहिजे होत. जा इंद्रजितचा इंद्रजित निघाला. एक गाबडी नागवी आली नागवी आणि तिने येऊन ठस केली पाठीमाग. रावण म्हणला का लग्न कुमारी सिंके पाटील हे असं त्याच्यानं माझ्या संशय आलता म्हणले म्हणून ह्याला बोलविल तर मी ब्रह्मदेवाला. पण त्यानं सांगितलं बिनघोर जाऊ द्या हनुमंताला बांधून आता घे. तिथं गेल्यावर महाराज त्याच्या पुढे एक आसावी नावाची आईबाई आली. हनुमंतराव म्हणजे कोणाचं सैन्य आली म्हणून इंद्रचं सैन्य. बाबा बाबा आता तर हाऊस पिटली म्हणजे रावणाची मुख्य धुरा आपल्याकडे यायली. हा आता त्याची बघतो इंद्राला बांधलाय त्यानं त्याच्या आज बघतो सपाट्यात आलाय कोण इंद्रजित. आणि तेवढ्यात ते इंद्रजित यायला आहे सैन्याचा लावाजमा घेऊन. त्याच्यात एक आईबाई त्याच्या मागून पुढे पळत आहे. मला ही कोण आली तिने थोबाड पसरलं ते उगच झाली माझा आसाळी. आणि तीन मारुती म्हणले आता हे चांगल्या घासाड हे काय आलं मधात हे काढा आता काही काळा काढून टाकावं लागेल. मग तिनं तोंड वाचलं की मला त्यानं उडी आणली. उडी माझा त्याच्या पोटात लहान. आणि मग सगळे लोक म्हणले आसाळीनं हनुमंत गिळला. बातमी पसरली वाटा पेडे वाटा. तवर तर रावणाकडे बातमी गेली. म्हणजे आपला इंद्रजित युद्धाला निघाला. वाटत अर्ध्या त्याच्यातच आसाळी गेली. तिने गिळून टाकलं त्या वानराला. रावण म्हणला ही जर पहिल्यानं जात होती सगळे लोक वाचत नव्हते का काय सांगावं म्हणले बाबा. जमलं म्हणले काही का असना वाटा शरण्या वाटा. तेवढ्या दुसरी बातमी आली आसाळी हनुमंतरायानं मारली. रावण म्हणला आता कसं आहे बाबा. मला ते मधात गेलं हो मधात पोटात गेलं आणि काळीच घेऊन बाहेर आलं. तिला मारून टाकलं आणि इंद्रजित एवढ्या आला. इंद्रजित त्याचा मग त्याची बघितली गमत कोणाची ठोकला महाराज. खूप शब्दानं बेजार बेदम मारलं. इंद्रजित पळू लागला. इंद्रजित म्हणला आणि त्याचं तसंच होतं. लय अंगावाला चांगलं पळून जात होतं पण तिथं जमतोय होय
तिथं कसं तुम्हाला मला इंद्रापाशी जमलं महाराज इथं पळाय गेलं की शेपूट आडवं आता काय करा जिकडं जाईल तिकडं मग तिथंच एक विवर होतो सुदैवानं हो छिद्र मधात जाऊन हनुमंतराय म्हणजे लपले लपल्याला लय डुंबवणे बसू दे शब्दाला सांगितलं उग तू गोळा आहे आपलं राहू दे बाकीच्या सैन्याचा पीठ कर आता ठोकून मोकळ करे बाकीच्या सैन्याला मारून टाक आणि हे लपलंय का लपू दे आता ते लपलं तिथं ते विचार करू लागला काय म्हणणार माझ्या आयुष्यात ही दुर्दशा पहिली कधी मला असं झालं नाही पण माझ्या नशिबाला आलं आपेस आलं ब्रह्मदेव म्हणला होता म्हणला आमचा की ह्याला येत येणार आहे आणि धरून आणणार आहे मग आता काय करावं आता इथं मी एकटा बसलोय इथं कोणी सेवक बी नाही हाताखाली यायला सगळे स्थळ कापायले गावातलं कोणी येत नाही आणि हाय ते बुक ना केले कोणी हे मारुतीनं आता काय करावं मग त्याच्या डोसक्यात एक काही भेटेल माझ्या पित्याचा पिता माझ्या बापाच्या बापाचा बाप मला ब्रह्मदेव कवा मिळेल विधाता असं म्हणायले होते कोण इंद्रजित आणि मग खरंच ब्रह्मदेवाला रावणानं ओळखून आणलं त्याला पुन्हा पाठविलं आणि ते आणि मग ते तिथून पुढे ब्रह्मदेव म्हणले इंद्रजाला ते ब्रह्मदेव इंद्रजित म्हणला तुम्ही म्हणले की म्हणला भविष्यात हनुमंताला बांधून आणते अरे माझं बोलणं खरंय म्हणले तुला ब्रह्मपास देतो आणि त्याला टाक आण त्याला धरून हनुमंतराकडे गेले सांगायला हनुमंता इंद्रजित ब्रह्मपास टाकेल ते मान कर आणि रावणाला भेटायला तुला रावणाला भेटायची हाऊस बी आहे ना कसा रावण आहे काय नाही त्याचं वजन किती आहे काय अमुक टमुक टमुक सगळं तू बघ हनुमंतराय म्हणले ब्रह्मपास मानेल पण तुमच्या हातात त्या राक्षसाच्या हातानं नाही मानणार मी मान देतो म्हणजे तुमच्या पाशाला मी काय पाशात अडकत नाही तुमचं वर्णन आहे मला ब्रह्मपास बाधा करणार नाही आणि मला कोणताच पास बाधा करीत नाही सगळ्या पाशाची निवृत्ती केली मी पहिली पण मग तुमच्यासाठी मी मान देतो आणि रावणाला भेटायला जातो पण तुम्ही टाकावला मग इंद्रचा पैसे आधी द्यावं लागलं नाटक करायला इंद्र त्यांना नाही मानलं मग ब्रह्मदेव स्वतः टाकतात आणि त्या पाशात अडकळा म्हणजे अडकून त्यानं घेतलं मग ते राक्षस आले आणि मग राक्षस म्हणले गौसाला 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 बांधा पक्क मग कोणी चराटायनं कोणी कान्यानं कोणी काय वेळ वाकायनं कोणी काय मुंजा चिरून बांधायले कोणी काय येटी करायले काय गवताची येटी बोले हा पक्क बांधा आवळू बांधून राहिले कोणला आणि याला न्यायचे म्हणजे कुठं आपल्या राजाकडे भेटायला सपीकडे ह्या वाढण्याला मग राग होता या लोक मग कोणी इकडं वळायले हनुमंत म्हणजे काय वळायचे ते ओढू द्या मी हे सगळ्याचा बुक ना तिथे गेला मग कुठं रावणाचं आपला टाइम संपला ना महाराज तिथं ते सांगायचे की तिथं पाशाचं वर्णन आहे पुढे विषयामध्ये तिथं पाशाचं वर्णन आले बरं आणि हे पास आलाय कोणता अशा पास सातवा आहे कितवा सातवा पास आहे आणि सगळ्याची निवृत्ती मारुतीने केली पण ते तुमच्या आमच्या होणार आणि जर झाली तर मग तुम्ही जा आणि मारुतीने इतक्या पाशाची निवृत्ती केली म्हणून मारुती कोण आहे दास्यत्व निकट रामदास आहे मारुती कोण आहे रामदास त्याचं नावच आहे रामदास आणि म्हणूनच रामदास नावाने कलियुगात अवतार